जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज। आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे, क्रांतिगुरु लहू क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, जगदविख्यात साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना अभिवादन करून, महामातांना अभिवादन करून आपण या ठिकाणी दलित आरक्षणातील अवकड, वर्गीकरणाचा इतिहास आणि महाराष्ट्रातील मातंग चळवळ, कॉम्रेड गणपत भिसे यांनी हे लिहिलेलं पुस्तक आणि या पुस्तकाचा भाग 1 भाग 2 आपण अगोदर पाहिलेला आहे आणि आता भाग 3 मध्ये प्रकरण 13 ते 17 असे आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। अवकड वर्गीकरणाची न्यायालयीन लढाई प्रकरण 13। पंजाब सरकारने 1975 साली अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण केले होते, परंतु 2005 रोजी गजेसिंग यांनी सुप्रीम कोर्टाच्या 2004 सालच्या निकालाचा आधार घेऊन उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि 25 जुलै 2005 रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाबमध्ये झालेले वर्गीकरण रद्द केले। पंजाब विधानसभेने वर्गीकरणाची निकड लक्षात घेऊन 17 सप्टेंबर 2006 रोजी वर्गीकरणाच्या निर्देशाचे कायद्यात रूपांतर केले आणि पंजाब सरकारच्या कायद्याला हरदीप सिंग यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि 10 ऑक्टोबर 2006 रोजी उच्च न्यायालयाने कायदा रद्द ठरवणारा निकाल दिला आणि हरियाणा सरकारने देखील 7 जून 2007 रोजी अनुसूचित जाती आरक्षणातील वर्गीकरण रद्द केले। अशा पद्धतीने हरियाणामधलं वर्गीकरण रद्द झालेलं आहे आणि पंजाबमधलंही झालेलं आहे। आता आपण तामिळनाडूचं बघूया न्यायालयीन लढाई। तामिळनाडू राज्यात 18% अनुसूचित जातीसाठी आरक्षण आहे। 18% मधून अरुण तथियार, चकालियार आणि तत्सम जातींना 3% आरक्षण देताच तेथील पालन आणि परायण जातींनी मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले। कुठल्या जातींनी? पालन आणि परायण। परंतु मद्रास उच्च न्यायालयाने सदर याचिकावर असे मत नोंदवले आहे की पंजाब सरकारने 2006 साली केलेला अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग आरक्षण कायदा 2006 हा अंतिम सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे निकाल लागेपर्यंत आरक्षण वर्गीकरण सुरूच ठेवण्यास मद्रास न्यायालयाने तामिळनाडू सरकारला परवानगी दिली आहे। तामिळनाडूमध्ये आरक्षण वर्गीकरण वर्गवारी आज तागायत चालू आहे। आंध्र प्रदेश सरकारने लाभवंचित जातींना न्याय देण्यासाठी 2000 साली अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणात अबकड अशी वर्गवारी केली। कुणी? आंध्र प्रदेश सरकारने। मादिगा व तत्सम जातींना आरक्षणाचा लाभ मिळू लागला तेव्हा माला समाजाकडून आंध्र प्रदेश सरकारच्या 2000 सालच्या कायद्याला हैदराबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते। त्यावेळी उच्च न्यायालयातील 5 सदस्यीय खंडपीठाने सरकारने केलेला कायदा वैध ठरवून सामाजिक न्यायाच्या बाजूने निकाल दिला, परंतु उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला माला समाजाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने 2004 साली E.V. चिनाय विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या केसमध्ये आंध्र सरकारने केलेला 2000 सालचा आरक्षण वर्गीकरणाचा कायदा रद्दबातल ठरवला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 2004च्या निकालाचा आधार घेत देशभरात झालेले वर्गीकरण कायदे व त्याची अंमलबजावणी देशभरात थांबविण्यात आली। अपवाद फक्त तामिळनाडू आहे। अशा पद्धतीने प्रकरण 13 या ठिकाणी संपलं। आता प्रकरण 14ला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। काय आहे 2004चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल? या टायटल खाली आपण प्रकरण 14 बघणार आहोत। आंध्र प्रदेश सरकारच्या 2000 सालाच्या कायद्याला हैदराबाद उच्च न्यायालयाने वैध ठरविताच माला जातीकडून
सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या कुप्रसिद्ध याचिकेचे नाव आहे ई.व्ही. चिनायो विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार. ई.व्ही. चिनायो या केसमध्ये देशातील निशांत वकील पी. राव, टी. राजा, शिवपूजन सिंग, पी. मिश्रा यांनी अनुसूचित जाती आरक्षणातील वर्गवारीच्या विरोधात प्रभावी बाजू मांडली. खोटं बोल पण रेटून बोल हा सिद्धांत सार्थ ठरविण्यात हे 4 वकील यशस्वी झाले. 4 वकिलांनी मांडलेले मुद्दे असे होते. मुद्दा क्रमांक 1, राष्ट्रपतीने जाहीर केलेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गात हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. राष्ट्रपतीने जाहीर केलेल्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गात हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. मुद्दा क्रमांक 2, आरक्षण वर्गीकरणामुळे संविधानातील कलम 341चा भंग होतो. जाती अंतर्गत वर्गीकरण करता येणार नाही. मुद्दा क्रमांक 3, एकदा कोणत्याही जातीचा समावेश अनुसूचित जातीच्या प्रवर्गात झाला की त्या जातीचे रूपांतर एकजिन्सी वर्गात होते. त्यामुळे राज्य सरकारला या जातीला वेगळे करता येत नाही. मुद्दा क्रमांक 4, अनुसूचित जातीच्या प्रवर्गासंबंधी कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. 4 वकील वरील 4 मुद्दे उपस्थित करून आपला युक्तिवाद मांडला आणि 4 वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील 5 पैकी 4 न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल देऊन न्यायापासून वंचित असलेल्या करोडो अतिमागास खऱ्याखुरा दलितावर अन्याय केला. आणि त्या अन्यायमूर्तींची नावे आहेत, जे न्यायमूर्ती आहेत, एस.बी. सिन्हा, एच.के. सीमा, पी.बी. सिंग, एस.एन. हेगडे, एस.एन. वरियाना. वरील पैकी 5 पैकी 4 न्यायमूर्तींनी 4 वकिलांची बाजू घेतली, तर एका न्यायमूर्तींनी देशातील करोडो न्यायवंचिताची बाजू घेतली आणि सरकारी वकील पक्षाचे वकील के. गोपाळ वंचितांना न्याय देऊ शकले नाहीत. लाखोंच्या संख्येने सरकारी हुद्द्यावर असलेले माला जिंकले, तर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरसणारे मादिगा म्हणजेच महाराष्ट्रातले मांग हारले, असे त्या निकालाचे विश्लेषण आहे. प्रकरण 15, आता उठा उषा मेहरा आयोगासाठी. अशा पद्धतीने प्रकरण 15 या ठिकाणी सुरुवात होत आहे. सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेश सरकारचा 2000 सालचा कायदा रद्द ठरविल्यानंतर देशभरातून अनेक राज्याच्या विधिमंडळाने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचे ठराव पास करून केंद्राकडे पाठवले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आंध्र प्रदेश विधानसभेने 10 डिसेंबर 2004 रोजी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर मंदाकृष्णा मादिगा यांनी आंदोलन अधिक तीव्र केले. आंदोलनाची दखल घेऊन केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती उषा मेहरा यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला आहे. उषा मेहरा आयोगाने 1 मे 2008 रोजी आपला रिपोर्ट केंद्र सरकारकडे सादर केला आहे. सरकारच्या वतीने तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री मीरा कुमार यांनी रिपोर्ट स्वीकारला आहे. प्रस्तुत रिपोर्टमध्ये अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण करून एकजिन्सी जातीचे अ, ब, क, ड असे गट करावेत आणि त्या संदर्भात 341 कलमात दुरुस्ती करून सुस्पष्टता आणावी अशा शिफारसी केल्या आहेत. थोडक्यात 1996 साली याच विषयावरील न्यायमूर्ती रामचंद्र राजू आयोगाची उषा मेहरा आयोगाने ओढली आहे. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्याची अनिवार्यता केंद्र सरकारला पटलेली आहे
परंतु आंध्र प्रदेश वगळता अन्य कुठल्याही राज्यातून सरकारला धडकी भरविणारे आंदोलन उभे राहत नाही. मादिगा रिझर्वेशन पोराटा समितीसारखे आंदोलन भारताच्या प्रत्येक राज्यात पेटल्याशिवाय केंद्र सरकार झुकणार नाही. अशा पद्धतीने प्रकरण 15 या ठिकाणी समाप्त होत आहे. आता आपण प्रकरण 16 मध्ये कॉम्रेड गणपत भिसे यांनी प्रकरण 1 ते 17 मध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचा निष्कर्ष या प्रकरण 16 मध्ये ते या ठिकाणी मांडतायत. त्यांनी मुद्दे अधोरेखित केलेले आहेत. पहिला अधोरेखित मुद्दा आहे, सर्वोच्च न्यायालयाने 1951 साली मद्रास राज्याविरुद्ध चंपकारण्य याचिकेत मागासवर्गीयांचे आरक्षण अवैध ठरवले होते. त्याच साली मद्रास राज्याविरुद्ध व्यंकटरमण याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांमधील मागासवर्गीयांचे आरक्षण अवैध ठरवले होते आणि त्याच सर्वोच्च न्यायालयाने पुढे मागासवर्गीय आरक्षण म्हणजे दलित मागासवर्गीयांचा मूलभूत हक्क असल्याचे मान्य केले आहे. म्हणून चिनायक केसची काळजी करण्याची गरज नाही. अधोरेखित मुद्दा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन समता आणि बंधुभावाच्या गप्पा मारणारे तामिळनाडू राज्यातील पालन आणि परायण या पुढारलेल्या दलित जातींचे काही लोक 18% आरक्षणातून केवळ नाममात्र 3% आरक्षण अतिमागास दलितांना दिल्यानंतर थरथयात करतात. त्यानंतर अधोरेखित मुद्दा पुढचा आहे, पंजाब आणि हरियाणा राज्यातील पुढारलेले काही चांभार लोक वाल्मिकी आणि भंगी जातींच्या लोकांना मिळालेल्या, कुठं? पंजाब आणि हरियाणामध्ये वाल्मिकी आणि भंगी जातीच्या लोकांना मिळालेल्या आरक्षणाचा तुकडा हिसकावून घेतात कोर्टात जाऊन. त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे, आंध्र प्रदेशमध्ये लोकसंख्येने जास्त आणि आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या मादिगा म्हणजेच महाराष्ट्रातील मातंग समाजाने आरक्षणाची वर्गवारी करून मिळवलेला नाममात्र लाभ पुढारलेल्या माला जातीला सहन होत नाही आहे. त्यानंतर अधोरेखित मुद्दा आहे, कर्नाटकमधील होलिया आणि माला जातीला खात्री आहे आरक्षणाचा संपूर्ण लाभ केवळ आपणच घेऊ, इतर जाती अपात्र आहेत. अधोरेखित पुढचा मुद्दा आहे, अनुसूचित जाती आरक्षण मिळवण्यासाठी जात हा निकष असताना आरक्षण विषयावरून महाराष्ट्रातील काही महार समाजाचे लोक मातंगांनी धर्मांतर करावे असा आग्रह धरतात. पुढचा अधोरेखित मुद्दा आहे, क्षमता नसलेल्या अप्रामाणिक नेत्यांच्या कचाट्यात महाराष्ट्रातील आरक्षण वर्गीकरणाची चळवळ सापडल्यामुळे चळवळीचे गांभीर्य वाढत नाही आहे. पुढचा अधोरेखित मुद्दा आहे, देशाभरातील पुढारलेल्या जाती अनुसूचित जाती आरक्षणातील वर्गीकरणाला विरोध करत आहेत. अतिमागास आरक्षण लाभ वंचितांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी 341व्या कलमात स्पष्ट असताना देखील 341 कलमाचा चुकीचा अर्थ लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक न्यायाची संकल्पना धुळीस मिळवत आहेत. अधोरेखित पुढचा मुद्दा आहे, पुढारलेल्या जाती ह्या वर्गीकरणाला बगल देण्यासाठी आरक्षणच बंद होणार आहे अशी आवाई उठवत आहेत. त्यांनी असे करण्यापेक्षा धर्मांतर केल्यामुळे अनुसूचित जातीच्या यादीतून स्वतःहून बाहेर पडून लाभपासून वंचित असलेल्या न्याय देण्याच्या भूमिकेत जाण्याची वेळ आलेली आहे असं कॉम्रेड गणपत भिसेंचं म्हणणं आहे. त्यानंतर अधोरेखित पुढचा मुद्दा आहे, आरक्षण वर्गीकरणाच्या मुद्द्यावर अतिमागास जातींची देशव्यापी चळवळ उभी राहू शकते. त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आरक्षण लाभ वंचितांचा अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली सरकारने आयोगाची निर्मिती करावी अशी मागणी पुढे आली आहे. पुढचा अधोरेखित मुद्दा आहे, राज्य आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग शोभेच्या वस्तू ठरलेल्या आहेत. रबरी शिक्के एवढंच मारण्याचं काम हेतूपासून भरकटलेला दिसतोय.
पुढचा अधोरेखित मुद्दा आहे आरक्षण वर्गीकरणाने 341, 14, 338 या कलमांचा भंग होत असेल तर ओबीसी जातीशील वर्गवारगी करून भटक्या जातीसाठी भज अ, भज ब, भज क, भज ड असे प्रत्येक प्रवर्गाला स्वतंत्र आरक्षण दिलेले घटनाबाह्य ठरणार आहे काय, असा सवाल कॉम्रेड गणपत भिषेंनी केलेला आहे. त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे तामिळनाडूमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आरक्षण वर्गीकरणाची बाजू घेऊन रस्त्यावर उतरतात, मात्र स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे त्यांना विरोध करतात. का आणि कशासाठी? त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे उषा मेहरा आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी असली पाहिजे आपली सर्वांची. त्यानंतर अधोरेखित मुद्दा आहे आरक्षण वर्गीकरण विषयाचा अभ्यास मातंग, महार, भंगी, चांभार करत नसल्यामुळे हा संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायकातील जातवार प्रतिनिधित्वाची भूमिका या अग्रलेखात लिहितात. परिस्थितीने दडपलेल्या जिला अनेक गरजा भागवून घेतल्या पाहिजेत अशा जातीस तिच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व देणे इष्ट आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायकात म्हणतात. त्यानंतर शेवटचा अधोरेखित मुद्दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणविषयक धोरणांच्या मूळ संकल्पनेवर आधारित आरक्षण धोरण ठरले पाहिजे. अशा पद्धतीने प्रकरण 16 या ठिकाणी समाप्त झाले आणि या पुस्तकाचा शेवटचं प्रकरण आहे 17 आणि त्याचं टायटल आहे का असावे मातंगांना वेगळे आरक्षण. हे वेगळे आरक्षण मातंगांना का असावं हे गणपत भिषे यांनी त्यांच्या काही मुद्द्याद्वारे आपल्याला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अधोरेखित मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 1 इंग्रजांनी भारतीय समाजाला शिक्षण देत असताना सर्वप्रथम ब्राह्मण समाजाला त्यांनी शिक्षण दिलेलं आहे भारतामध्ये इंग्रजांनी, आणि ब्राह्मण समाजाने सर्वप्रथम शिक्षण घेतल्यामुळे ब्राह्मण समाजाची पिढी तयार झाली. सरकारी नोकऱ्या व इतर लाभ मिळण्यासाठी ब्राह्मण समाज पात्र ठरला. आता पुढचा अधोरेखित मुद्दा आहे ब्राह्मण समाजाच्या खालोखाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रमाण समजून प्रमाण मानून इंग्रज राजवटीत महार समाजाने शिक्षण घेतल्यामुळे महार समाजाची पिढी तयार झाली आणि महार समाज सरकारी नोकऱ्या आणि इतर लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरला. त्यानंतर अधोरेखित मुद्दा आहे ब्राह्मण समाज महार समाज इंग्रज राजवटीत सरकारसोबत राहून शिक्षण आणि सहवासातून अधिक विचारांशी जोडला जात असताना मातंग समाज मात्र इंग्रजांच्या विरोधात लढत होता. ब्राह्मण समाज आणि महार समाज शिक्षण घेऊन सरकारी यंत्रणेचा भाग बनले होते, तर मातंग व तत्सम जाती ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते, सरकारला त्रास देत होते. पुढचा अधोरेखित मुद्दा आहे ब्राह्मण समाज आणि महार समाज शिक्षण घेऊन सरकारी यंत्रणेचा भाग बनले होते. पुढचा अधोरेखित मुद्दा आहे मांग आणि रामोशी समाज ब्रिटिश सैन्यावर हल्ले करत होते, सरकारी खजिना लुटत होते. उदाहरणार्थ फकीरा आणि क्रांतिकाऱ्यांनी लुटलेला बेडसगावचा खजिना हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यानंतर मांग आणि रामोशी समाजाने सरकारी खजिना लुटल्यामुळे आणि इंग्रजाविरोधी बंडात सहभागी असल्यामुळे मांग व इतर जातींना इंग्रजांनी गुन्हेगार जमात ठरवले होते. आणि पुढचा अधोरेखित मुद्दा आहे ब्राह्मण आणि महार समाज शिक्षण घेऊन प्रगतीच्या वाटा चोखाळत असताना मांग समाज मात्र गुन्हेगारीचा शिक्का माती बसल्यामुळं इंग्रज सरकारच्या पोलिसांचा छळ व ससेमेरा चुकवण्यासाठी डोंगरदऱ्यातून भटकत होता, गाव बदलत होता, जात लपवत होता. पुढचा अधोरेखित मुद्दा आहे मांग समाजाने इंग्रजांची सहानुभूती गमावल्यामुळे इंग्रजांनी मांग लोकांवर कधीच विश्वास ठेवला नाही, मदत केली नाही. त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे इंग्रजांच्या राजवटीत ब्राह्मण महार आदी जातीतून एक पिढी तयार होत होती, तर मांग समाजाची एक पिढी मागे पडत होती. त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे देश
स्वतंत्र झाल्यानंतर तयार असलेल्या जातींना म्हणजेच ब्राह्मण आणि महार सरकारी नोकऱ्या व इतर आनुवंशिक लाभ मिळाले, परंतु मांग लोक तयार नसल्यामुळे त्यांना काहीच मिळाले नाही. त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने महार जातीसमोर स्वजातीय आयडॉल उभा होता. त्या तुलनेत मांग जातीला जातीच्या कोशातून बाहेर पडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्यात आणि अनुकरण करण्यात वेळ निघून गेला. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कॉम्रेड गणपत भिशेने मांडलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्यात आणि त्यांचं अनुकरण करण्यात मातंग समाजाला खूप वेळ निघून गेलेला आहे. त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे. मांग लोकांनी मालकावर विश्वास ठेवला. मालकाने बापानंतर पोरांना शेतात राबावं म्हणून महार विरोधी विचार मांगाच्या डोक्यात पेरून मांगाच्या लेकराची शिक्षणाची गोडी नष्ट करून टाकली. शिक्षणात पिछेहाट झाली. त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महारांची महारवाड्यात चावडी होती. त्या ठिकाणी चर्चा होऊन हिताचे निर्णय घेतले जात. मांगाकडे अशी कुठलीही यंत्रणा नव्हती. त्यानंतर धोरणात्मक निर्णय घेण्यात महार स्वातंत्र्य काळापासूनच आघाडीवर होते, तर मांग तेव्हापासून पिछाडीवर आहेत. त्यानंतर मांग लोकांना इंग्रज राजवटीत दिवसातून 3 वेळा हजेरी असायची. हजेरी देण्यात संपूर्ण दिवस जायचा. मांग लोक नाव गाव बदलून जंगलात पळून जात होते. शिक्षणापासून दूर जात होते. त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे. गावातील गडी बुरुज उभारताना मांग लोकांना जिवंत गाडल्या जात होते. जीव वाचवण्यासाठी मांग लोक गाव सोडून लेकरं बायको घेऊन पळून जात होते. शिक्षणाचा संबंध येत नव्हता. त्यानंतर पुढचा अधोरेखित मुद्दा आहे. मांग जाती जन्मलेल्या आणि मांग लोकांच्या अधिकारासाठी भांडणाऱ्या धाडशी लढव्य मांगाला ठार मारून मांगवीर बनवले जात होते. त्याला इतर कोणत्याही जाती वाचवण्यासाठी पुढे येत नव्हत्या. परिणामी मांग लोक कायमचा गावाच्या दहशतीखाली राहून गुलामी करायचे. शिक्षण घेत नव्हते. वरीलप्रमाणे अशा अनेक कारणामुळे मांग समाजाची पिछेहाट होत राहिली आहे. मांग लोकांच्या पिछेहाटीस इथली व्यवस्था कारणीभूत असल्यामुळं मांग समाजाच्या अनेक पिढ्या गारज झाल्या आहेत. तर या उलट महार व चांभार आदी जाती 2-250 वर्षापासून सरकारसोबत कार्यरत असल्यामुळे त्यांच्या तयार झालेल्या पिढीने पुढच्या पिढीचा मार्ग सुखकर करून ठेवला आहे. ज्यांचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा तयार झाले होते त्यांच्या वारसांना अनुभव सहवास साधने सुविधा मिळाल्या होत्या. तर मांग व तत्सम जाती 200 वर्ष मागे असल्यामुळे मांग आणि महार जातीत जन्मलेल्या वारसांची स्पर्धा लावली तर मांगापेक्षा महाराचा पोरगा अधिक तयार झालेला आहे. त्यामुळे आरक्षणाचा लाभ देखील महार आणि चांभार यांनाच मिळणार आहे. अनुसूचित जाती आरक्षणात अ व क अशी वर्गवारी करून क्षमतेप्रमाणे ओझं उचलण्याची रचना निर्माण करणे हाच खरा आंबेडकरवाद असल्यामुळं अनुसूचित जातीच्या आरक्षणात वेगळा वर्ग निर्माण करून मातंग व तत्सम जातींना वेगळे आरक्षण दिले पाहिजे. अशा पद्धतीने कॉम्रेड गणपत भिशे यांनी दलित आरक्षणातील अवकड वर्गीकरणाचा इतिहास आणि महाराष्ट्रातील मातंग चळवळ हे पुस्तकात शेवटचं प्रकरण 17 या ठिकाणी समाप्त झालं. आपण मातंग समाजाच्या वर्गीकरणामध्ये जे काही अडथळे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत.